नोकरी महामेळावा आत्ताची सगळ्यात महत्त्वाची गरज. बेरोजगार तरुणांची संख्या वाढतीये. एकंदरीत पेपरचे रखान्याच्या रखाने भरून येत आहेत. भरकटलेल्या तरुणांची कशी वाताहत होतीये या संदर्भातले आणि अशातच एका विशेष व्यक्तीनं अतिशय महत्त्वाचं असं एक पाऊल उचललं, ते म्हणजे नोकरी महामेळाव्यासंदर्भातलं. आणि ती व्यक्ती म्हणजेच माननीय श्री बजरंगभाऊ पाटील आता माझ्यासोबत आहेत. तर आधी त्यांना मी शुभेच्छा देतो. तरुणाईला, बेरोजगारांना एक चांगली दिशा देऊन समाज प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठीचं त्यांचं पाऊल अतिशय महत्त्वाचं आहे. सर, आधी मला आपल्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की आज आपला हा जो कार्यक्रम इथं आयोजित होतो आहे, नोकरीचा महामेळावा, तर हे याचं आयोजन करावंसं आपल्याला का वाटलं? आज आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर बेकारी वाढलेली आहे आणि वाढलेल्या ह्या सुशिक्षित बेकार अशिक्षित लोकांना नेमकं नोकरीसाठी कुठं त्या ठिकाणी जायचं याचं योग्य मार्गदर्शन काही आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून आम्ही हा नोकरी मेळाव्याचा उपक्रम राबवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे अगदी 10वी पास असू दे, 8वी पास असू दे, अशिक्षित असू दे, सुशिक्षित असू दे, सर्व प्रकारच्या तरुणींना या निमित्तानं एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि बऱ्याच वेळेला असं होते की MIDCमध्ये अनेक ठिकाणी, बऱ्याचशा ठिकाणी की नोकरीसाठी माणसं पाहिजेत किंवा कामगार पाहिजेत अशी जाहिरात आहे. त्यांना वर्षानुवर्षे माणसं मिळत नाहीत आणि इकडे तर आपल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरी मिळत नाही, असा विरोधाभास आहे. म्हणून आम्ही ठरवलं की ह्या सगळ्यांना एका छताखाली आणायचं. एका ठिकाणी तरुण मुलं मुली शिकलेली आली की त्यांना एकाच ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्ममध्ये अनेक त्या ठिकाणी कंपन्यामध्ये संधी उपलब्ध करून द्यायची आणि कंपन्यांनासुद्धा पॅरलली की त्यांना एका ठिकाणी आल्यानंतर अनेक प्रकारचे जे काय त्यांना लागणारं रिक्वायरमेंट आहे ती सगळी एका ठिकाणी उपलब्ध करून द्यायची, या दृष्टिकोनातून आम्ही हा सगळा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं नियोजन करत असताना आता इथे बघतोय आपण की साधारणपणे 2000 इच्छुक उमेदवार या इथे आज जमलेले आहेत. त्यासाठीचं सगळं श्रेय तुम्हाला जातं, त्यांच्यापर्यंत ते सगळं पोहोचवणं, नियोजन करणं. पण त्याहूनपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे 100-125हून अधिक कंपन्या आणि नावाजलेल्या कंपन्या आज इथं उपस्थित आहेत. तर त्यासाठीचे आपले विशेष परिश्रम काय? विशेष म्हणजे माझ्यापेक्षाही QGPR हा जो आपला ग्रुप आहे, मारुतराव गायकवाड असतील, पवन मालुशेट्टी असतील आणि त्यांचे जे सहकारी आहेत, या सहकार्यांनी फार मोठं कष्ट करून हे सगळं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. खरं म्हणजे त्यांनी सगळ्या कंपन्यांना बोलवणं, त्याचं नियोजन करणं, त्यांची बसायची व्यवस्था, त्यांची बाकीच्या सगळ्या जे त्यांच्यामध्ये ॲप्लिकेशन करणार आहेत, त्या कॅन्डिडेटला कुठं जायचं, कसं जायचं, कुठल्या कंपनीमध्ये काय, ह्या सगळ्या संपूर्ण नियोजनाच्या ज्या गोष्टी आहेत ते QGPRचे आमचे मित्र मारुतराव गायकवाड आणि आमचे मित्र पवनशेठ मालू यांनी या सगळ्या कार्यक्रमाचं व्यवस्थित असं नियोजन केलेलं आहे. आत्ताचे जे काही बेरोजगार तरुण आहेत, नोकरी मेळावा हा संपन्न झालेला असेल आणि पुन्हा त्यांच्यापर्यंत ज्यावेळी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून ते जर बघत असतील, तर अशा लोकांसाठी भविष्यात आपली काही अशी तरतूद असेल का, त्यांना पुन्हा अशी काही संधी निर्माण करून देण्याची, किंवा अशा पद्धतीचं काही नियोजन आहे का की पुन्हा त्यांनी येऊन आपल्याशी संपर्क साधावा? निश्चितच हा आमचा अलीकडच्या काळातला हा पहिला प्रयत्न आहे. याला उत्स्फूर्त असा लोकांचा प्रतिसाद आहे आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवून तरुणांनाही नोकरी मिळणं आणि कारखानदारांनाही त्या ठिकाणी कर्मचारी मिळणं, ह्या दोन्हींची सांगड घालण्याचा आमचा प्रयत्न राहील. खरं म्हणजे आम्ही सामाजिक काम करत असतो आहे, त्याच्यातला हा उपक्रम राबवायचा हा आमचा दृष्टिकोन हा ठेवूनच आम्ही या ठिकाणी काम करतो आहे. आता शिवसेनेच्या माध्यमातून उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे तुम्ही पहिल्यापासूनचेच कट्टर समर्थक आहात आणि सुरुवातीपासूनच आम्ही तुमचं काम बघतोय, वाखाणण्याजोगं आहे. तर राजकीय क्षेत्रामधल्या इतर मंडळींनी अशा पद्धतीनं काम करावं का, किंवा कशा पद्धतीनं राजकारण करावं आणि कशा पद्धतीनं समाजकारण करावं, याबद्दल त्यांना काही आपण संदेश द्याल का? मुळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि मूळचा आमचा शिवसेनेचा एक भागच आहे की 80% समाजकारण, 20% राजकारण. त्या 80% समाजकारणाच्या माध्यमातूनच आम्ही अशा प्रकारचे उपक्रम राबवत असतो. आता हा उपक्रम सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा उपक्रम आहे. समाजातल्या सर्व
जातीपातीच्या तरुण तरुणींना नोकरी मिळावी यासाठीचा उपक्रम आहे. याच्यामध्ये कोणतंही राजकारण आम्ही करत नाही. राजकारणाचा प्लॅटफॉर्म आमचा वेगळा आहे. ज्यावेळेला एखादा असा सामाजिक काम करण्याचा योग येतो त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी राजकारण न आणता समाजाचं हित कशात आहे, लोकांचं हित कशात आहे ते बघण्याचा आमचा प्रयत्न राहतो आणि तेच आम्हाला शिकवण आहे. तर तुमच्या दृष्टीनं अशा पद्धतीचे जे काही मेळावे आज इथे आयोजित केले जात आहेत, तर उपस्थित सर्वांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा इतरांसाठीचा आपला काही संदेश? माझी या सगळ्याला उपस्थित असलेल्या लोकांना विनंती आहे की आपल्या आजूबाजूला बहुसंख्य लोक, तरुण मुलं नोकरीविना किंवा कामाविना अशीच फिरत आहेत. बरीचशी लोक व्यसनाच्या आहारी जात आहेत काम नसल्यामुळं. त्यांना जर समाजाच्या किंवा आपल्या ह्याच्या प्लॅटफॉर्मवर आणायचं झालं, योग्य रस्त्यावर आणायचं झालं, तर अशा प्रकारची नोकरी मिळाव्याच्या माध्यमातून त्याला कुठंतर त्या ठिकाणी नोकरी दिली पाहिजे. नोकरी मिळाली म्हणजे मग त्याचा उदरनिर्वाह साधन झालं तर त्याला बाकीचं काही सुचणार नाही आणि त्याच्या कुटुंबाचा सुद्धा उत्कर्ष होईल. आज अनेक तरुण मुलं नोकरी नसल्यामुळं भरकटलेल्या अवस्थेत आहेत, बिघडलेल्या अवस्थेत आहेत आणि म्हणून समाज सुधारणेचं एक फार मोठं पाऊलच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी सगळ्या आमच्या जिल्ह्यातल्या किंवा इथं आलेल्या सर्वांना विनंती करतो की अशा प्रकारच्या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांना नोकरी लावण्याचा आपण प्रयत्न करूया. त्याला आपण सगळ्यांनी साथ द्यावी असंही मी नम्र विनंती करतो. तर माननीय श्री बजरंग भाऊ यांची ही एक उत्तुंग भरारी आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण बेरोजगारांच्या हाताला काम मिळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हा नोकरी मेळावा संपल्यानंतरसुद्धा माननीय श्री बजरंग भाऊ पाटील यांच्याशी आपण संपर्क साधू शकता आणि त्यानंतर करिअरच्या वेगवेगळ्या वाटा आणि त्या संदर्भातली मदत आणि माहिती आपल्याला त्यांच्याकडून नक्की मिळू शकेल. धन्यवाद.